पंढरपूरमध्ये घडला तो प्रकार. मुलगा रात्री फुटपाथवर करायचा तो. ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. रात्रीचे 12-12:30 वाजले होते. संपूर्ण पंढरपूर शहर शांत झोपी गेलं होतं. रस्त्यावर तुरळक वर्दळ होती आणि नेमक्या याच वेळी एका महिलेच्या मनात एक गोष्ट खटकली. तिने लगेच फोन उचलला आणि अधिकाऱ्यांना काहीतरी विचित्र सांगायला सुरुवात केली. तिचा आवाज थरथरत होता, कारण जे तिने पाहिलं होतं ते साधं नव्हतं. तिने सांगितलं की 15-16 वर्षांचा मुलगा गेल्या 2 महिन्यांपासून रोज रात्री त्याच फुटपाथवर येऊन बसतो. पण तो नुसता बसत नाही, तर काहीतरी वेगळंच करतो आणि हे रोज न चुकता अगदी ठराविक वेळी घडतं. महिलेने विचारलं, हा मुलगा कोण आहे, त्याचे आईवडील कुठे आहेत आणि हा रोज रात्री इथेच का येतो? या प्रश्नांनी तिथल्या लोकांमध्ये चलबिचल सुरू झाली. बातमी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच हालचालींना वेग आला आणि काही जण म्हणाले, हा मुलगा नक्कीच काहीतरी लपवतोय. काही जणांनी तर थेट संशय व्यक्त केला की यामागे काहीतरी मोठं प्रकरण असू शकतं. रात्रीच्या अंधारात एकटा मुलगा, तोही रोज त्याच जागी, याचा अर्थ काय असावा याची चर्चा सुरू झाली. शेवटी अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या मुलाकडे जाऊन विचारपूस केली. मुलगा गप्प होता, नजर खाली, हातात काहीतरी घट्ट धरलेलं. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. अधिकाऱ्यांनी हळूहळू प्रश्न विचारायला सुरुवात केली, पण मुलगा नीट उत्तर द्यायला तयार नव्हता. अखेर त्याला तिथून पोलिसांकडे नेण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये त्याची अजून चौकशी झाली, पण मुलाच्या तोंडून खरी माहिती काही केल्या बाहेर येईना. तो एकाच गोष्टीवर अडून होता आणि त्यामुळे संशय अजूनच वाढत गेला. शेवटी त्याला बीइंग ह्युमन पंढरपूर या सेवाभावी आश्रमात पाठवण्यात आलं. तिथल्या कर्मचाऱ्यांनी वेगळी पद्धत वापरली. त्यांनी त्याला जवरब न दाखवता प्रेमाने गोड बोलून विश्वासात घेतला आणि हळूहळू मुलाच्या मनातला बांध फुटला. त्याने सांगायला सुरुवात केली की त्याचं नाव रोहन आहे आणि तो गेल्या 1.5-2 महिन्यांपासून पंढरपूरमध्ये राहतोय, पण एकटाच, कुणाच्याही आधाराशिवाय. हे ऐकून तिथे उपस्थित असलेल्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. रोहनने त्याची दिनचर्या सांगितली. सकाळी 7 वाजता तो चंद्रभागेत जाऊन अंघोळ करायचा, दुपारी तुकाराम भवनात भाविकांसाठी असलेलं जेवण घ्यायचा आणि रात्री तो भिक्षा मागून पोट भरायचा आणि त्यानंतर त्याच फुटपाथवर येऊन बसायचा अभ्यास करायला. हे ऐकून सगळ्यांच्या मनात आणखी प्रश्न निर्माण झाले. एवढा लहान मुलगा घरापासून दूर रस्त्यावर राहून अभ्यास का करतोय? यामागे नेमकं काय कारण असावं? अधिकाऱ्यांनी अजून खोलात जाऊन विचारलं आणि रोहनने त्याची कहाणी सांगायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की त्याचे आई वडील नाहीत, फक्त काका काकू आणि मामा मामी आहेत. वडील गेल्यापासून नातेवाईक त्याला विनाकारण मारहाण करतात, म्हणून तो कंटाळून घर सोडून पळून आला. अभिमानाने स्वतःच्या पायावर उभं राहून शिकायचं एवढंच त्याच्या मनात होतं, असं त्याने सांगितलं. ही गोष्ट ऐकून तिथल्या सगळ्यांचे डोळे पाणावले. एवढ्या लहान वयात एवढा संघर्ष. पण खरी गोष्ट इथे संपत नव्हती, कारण सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अवघ्या 12 तासात एक मोठी घडामोड घडणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक 2 व्यक्ती आश्रमात पोहोचल्या. रोहनने त्यांना पाहताच त्यांचे डोळे भरून आले. ते होते रोहनचे स्वतःचे आई आणि वडील. त्यांच्याबद्दल रोहन खोटं बोलला होता, तेच आता समोर उभे होते. आणि आता खरी गोष्ट बाहेर आली. वडिलांनी सांगितलं की रोहन खोटं बोलत होता. त्याला अजिबात अभ्यास करायचा नव्हता आणि 10वीचं वर्ष असलेल्याने घरातून शिस्त आणि अभ्यासाबद्दल सांगितलं जायचं. त्याच रागातून तो घर सोडून पंढरपूरला पळून आला होता. म्हणजे कुठलीही मारहाण नव्हती, कुठलाही अत्याचार नव्हता, फक्त अभ्यासाचा राग आणि त्यातून जन्माला आलेली एक मोठी कहाणी, जी शेवटी सत्यात उलगडली.